वहिनी अगं सरूचं काय? आज जेवण झाल्यानंतर पठण आहे तिचं. वा, आज पश्चिमेला सूर्य उगवलेला दिसतोय. काय चाललेलं असतं मनात तिच्या कोणास ठाऊक. जोपर्यंत तिच्या डोक्यातनं लग्नाचं खूळ जात नाही ना तोपर्यंत हे असंच चालू राहणार. पण आपण बोलायचं नाही काहीही त्याच्याबद्दल. मी तर काही बोलतच नाही. ए हो, जान्हवीचा फोन आला होता का? नाही ना, मी सुद्धा वाट बघते, अजून आला नाहीये फोन. काय चाललं असेल तिथे कोणास ठाऊक. आपल्या जीवाला नसता घोर. त्या श्री जान्हवीने नसता उद्योग करून ठेवलेला आहे. त्या पिंट्याच्या लग्नाचं प्रकरण महागात पडणार आहे. आत्ता कळणार नाही त्यांना, पण वेळ आली ना की बरोबर कळेल. पण बेबी, जान्हवीनी पिंट्याच्या लग्नाबद्दल काही माहित नाही असं आईला का सांगितलं असेल ग? बहिणी, जान्हवी खोटं बोलली तिच्या आईशी. दुसरं काय करणार म्हणा ती तरी. हो, तेही आहेच म्हणा. काय करणार? तिच्या आईला जर तिने खरं सांगितलं असतं ना तर त्यांनी भांडून भुसकट पाडलं असतं तिचं. हो ना ग. आजचं मरण तिने उद्यावर ढकललं, पण मरण तर आहेच ना, चुकणार नाहीये ते. त्यांच्याशी ना कसं वागायचं हेच कळत नाही मला कधी. आपण काहीच वागायचं नाही. त्या जे वागतात ना त्याला फक्त आपण रिॲक्ट करत राहायचं. त्या कधी सुधारणार कोणास ठाऊक. अशी माणसं सुधारतच नाही वहिनी. आता तिच्या बाबांनी काही करायचं ठरवलं ना तरच काही होईल. यांनी केलं तर असणारच, पण या त्यांना काही दाद लागू देत असतील असं मला तरी काही वाटत नाही. यातून काय होणार आहे कोणास ठाऊक. तिच्या बाबांनी जो काही निर्णय घेतला असेल ना त्याच्यावर त्यांनी ठाम असावं म्हणजे झालं. पण एकट्या कशा राहतील त्या? एकट्या राहिल्या ना तरच डोकं ठिकाणावर येणार आहे त्यांचं.